श्री गुरुचरित्र अध्याय 4। पूर्वी ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले। मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलक, क्रतु आणि वशिष्ठ। यात अत्री ऋषी मुख्य होते। अत्री ऋषींची भार्या अनुसूया ही सर्व पतिव्रतात श्रेष्ठ होती। ती कधीही तिच्या आश्रमातून उपाशी परत गेला नाही। अनुसूयाच्या तपोबलामुळे व पतिव्रतेमुळे देवांनाही चिंता वाटू लागली। स्वर्गाचे ऐश्वर्य डळमळीत होईल या भीतीने इंद्रदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांकडे गेले आणि त्यांना सांगितले अनुसूयेच्या पतिव्रताची परीक्षा घ्यावी अशी विनंती केली। त्रिमूर्ती भिक्षुकांचे रूप धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात गेले। त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते। ते अतिथी म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे। हे ऐकून अनुसूयेने अतिथींना आसन, पाद्य, अर्घ देऊन भोजनाची तयारी केली। तेव्हा ते अतिथी म्हणाले, हे स्त्रिये, आम्ही खूप दुरून आलो आहोत, तुला पाहून मनात एक इच्छा उपजली आहे, तू नग्न होऊन आम्हाला अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही। हे ऐकून क्षणभर अनुसूया अंतर्मुख झाली आणि अतिथी धर्माचे उल्लंघन होऊ नये म्हणून विश्वासाने ती स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या चरणांचे स्मरण करून संकल्प केला की हे अतिथी माझी बालके आहेत। अनुसूया विवक होऊन अन्न घेऊन बाहेर आली आणि पाहते तर काय, ती अतिथी बालके झाली होती। ते बालके भुकेने रडू लागले। अनुसूयेने त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान केले आणि त्यांना पाळण्यात झोपवले। अनुसूयेसारखी श्रेष्ठ प्रतिव्रता पूर्वी कोणीच पाहिली नव्हती। ती आता ब्रह्मा, विष्णू, महेश यांची माता झाली होती। दुपारी अत्री ऋषी आश्रमात परतले। अत्री ऋषींनी पाळण्यात 3 बालके पाहिली। अनुसूयेने सर्व वृत्तांत अत्री ऋषींना सांगितलं। अत्रींनी दिव्य दृष्टीने ओळखले की ही बालके त्रिमूर्ती आहेत। त्यांनी लगेच त्यांना वंदन केले। तेव्हा त्रिमूर्ती आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले आणि अत्री अनुसूयेच्या तपशक्तीने संतुष्ट होऊन वर मागण्यास सांगितले। अत्रींनी अनुसूयेच्या इच्छेप्रमाणे तिन्ही बालके पुत्र रूपाने आपल्या घरी राहावीत आणि तिन्ही बालक एक रूप असावे असे वर मागितले। त्यानुसार त्रिमूर्ती एकत्र होऊन दत्तात्रय रूपात अवतरले। पुढे ब्रह्मदेवाचा अंश चंद्र म्हणाला, मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे म्हणून त्यांनी आज्ञा मागितली। तर भगवान शंकरांचा अंश दुर्वास म्हणाला, मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो म्हणून त्यानेही आज्ञा मागितली। भगवान विष्णू मात्र दत्त अवतारात अत्री अनुसूये जवळ राहिले। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।